नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. डिंपल 2 कोटी मागते आणि देवी सिंगला दिवसा तारे दिसतात आणि तो विचारतो किती. डिंपल म्हणते 2 कोटी. तो 2 कोटीवर किती शून्य हे तरी माहिती आहे का तुला? तुझा मेंदू बंद पडला की काय? काय तुला कोण वाटतो मी काय करतो इथे? खरंच माझ्याकडे सोन्या चांदीची खाणे? माझ्याकडे नाही आहे तेवढे पैसे. डिंपल म्हणते तुम्हारे बाये हात का खेले. तुमच्याकडे पैसे नाही तर कुणाकडे असणार? तो डिंपल हे बघ, तू आधी ज्या डॉक्टरला समजत होती ना, तो आता मी नाही आहे. मी आता टेलर आहे. डॉक्टर वेगळी कामं करायचा, टेलर वेगळी कामं करतो. इथे माझ्या मागे एक फॅमिली आहे, एक बायको आहे. आधी मी जे कामं करत होतो ना ते आता करत नाही. डिंपल माझ्याकडे एवढे पैसे नाही आहे. मी खूप साधा माणूस आहे, सभेपणे जगतोय. डिंपल म्हणते वाल्याचा वाल्मिकी होऊन गेला हो. तुम्ही देव माणूस आहे ना, तुम्ही आयुष्यात नाही सुधरू शकत. ह्या गावातल्या बायका उगाच काय गायब नाही झाल्या. आणि काय त्या लालीशी लग्न केला म्हणून तुम्ही लगेच बायकांचा नाच सोडलाय वे? देवीसिंग विचारतो त्या लालीबद्दल कसं कळलं तुला? ती वाकडं तोंड करत म्हणते कसं कळलं? कोण आहे मी? डिंपल को सिंपल नाही समजते. डिंपलला सगळं माहिती असतं. देवीसिंग जायला लागतो. ती मोठ्याने ओरडते हा गोपाळ कोण आहे ज्याचं नाव लावून तुम्ही ह्या गावात फिरताय? का त्या गोपाळला पण वर पाठवलाय काय ना? मी तुमची अख्खी कुंडली काढली आहे. जेवढं त्या पोलिसांना माहीत नाही ना तेवढं मला माहिती आहे. आलं का ध्यानात? त्याला सांगितलं सगळ्यांना इकडे घेऊन ये. जित्या जातो आणि लालीला आवाज देतो. लाली बघून म्हणते जित्या भाऊजी तुम्ही इथं का आलात? तो वहिनी खूप महत्त्वाचं बोलायचे. ती चला बाजूला. देवीसिंग म्हणतो डिंपल तुला जो वाटतो ना तो आता मी नाही आहे. गावामध्ये ज्या बायका गायब झाल्या ना त्यामध्ये माझा कुठलाही हात नाही आहे. मी आता माझं जीवन सभ्यपणे जगतोय. आता हा तुला पैशाची गरज आहे तर मी मदत करू शकतो. कालचा जो धंदा झाला त्यातले 500 रुपये देतो गाडी खर्चासाठी. ते घे आणि गावाकडे जा. डिंपलमध्ये ओ मी काय वर्गणी मागते? 200 देतो 500 देतो. मला 2 कोटी पाहिजे म्हणजे 2 कोटी. आणि ते घेतल्याशिवाय मी इथून कुठे जात नसते. रडायचं नाटक करत म्हणते तुम्हाला माहिती आहे ना डॉक्टर, तुमच्याशिवाय मला कुणीही मदत करू शकत नाही. तुम्हाला पैसे नाही देणार तर कोण देणार डॉक्टर? अहो तुमच्या पायी मी स्वतःची जिंदगी बर्बाद करून घेतली आहे. तुम्ही गेलात पळून. त्या कातळवाडीचे पोलीस माझ्या मागं लागले आहेत. गावात काय माझी बदनामी झाली आणि तू दुकानात काय फक्त गोळ्या राहिल्या. तुम्ही तर मस्त मजा मारताय. माझा विचार केलाय का? देवीसिंग म्हणतो तू काय म्हणाली होती? दुकानात तुझ्याकडे माझे पैसे आहेत. मग कुठे आहेत? डिंपी म्हणते ते मला बघायचं होतं तुम्ही डॉक्टर आहेत की नाही. ते काय ना पैसे नाक दाबल्यावर तुमचं तोंड उघडतंय म्हणून मी तसं केलंय. तो माझ्यातला देवीसिंग जागा करू नको. तसं झालं तर मी काय करू शकतो हे तुला चांगलंच माहिती आहे. डिंपी म्हणते मी सांगून आले 15 दिवस मी जर घरी आले नाही तर समजून जायचं. तो अगं नाही आहेत माझ्याकडे पैसे. आणि अगं माझी बायको खूप संशय आहे. तिने बघितलं ना तर सगळाच गोंधळ होईल. डिंपी म्हणते माझी बायको काय लावलं? डॉक्टर तुम्ही कोण होता आणि आता काय झालंय? जित्या झालेला प्रकार सगळा लालीला सांगतो. लाली म्हणते माझा नवरा म्हणजे कुत्र्याचं शिपुटे, ते काय सरळ होणार नाही. जित्या म्हणतो वहिनी गोपाळला माझ्यावर संशय आलाय आणि त्यांनी मला धमकी पण दिली आहे. बरं आपण जायचं का त्याच्याकडं? लाली म्हणते मी डबा घेऊन येत्या म्हणजे तुमच्यावर संशय येणार नाही. इकडे आता डिंपल बोलायला लागते पण देवीसिंग जायला लागतो आणि डिंपल त्याचा पाठलाग करत असते. ते आता पकडायला जाते पण तो ढकलतो आणि डिंपल खाली पडते. तो ह्या देवीसिंगला हलक्यात घ्यायचं नाही एकदाच सांगतो. जित्या आणि लाली दुकानाबाहेर येतात. जित्या म्हणतो बघितलं वहिनी नाहीये गोपाळ. तेवढ्या देवीसिंग आतून येतो. लाली म्हणते हे तर आहेत दुकानात. आता तर जित्याला पण आश्चर्य वाटतं. देवसिंग म्हणतो लालीजी तुम्ही इथं? लाली म्हणते जेवणाचा डबा घेऊन आले होते. गोपाळ जित्याकडे बघत म्हणतो जेवणाचा डबा घेऊन आला की याने कान भरले. येतो आणि जित्याचे कान पकडत म्हणतो काय रे लेका, आमचा संसार आत्ता सुरळीत चालला आणि तू लालीजीच्या डोक्यामध्ये का संशय घालतोय? लाली म्हणते अहो सोडा त्याला, आता नाही करणार तो. बरं चला जेवून घ्या. गोपाळ आणि लाली जेवायला बसतात. गोपाळ आता लालीला घास भरवत असतो आणि स्वतः खात म्हणतो लय भारी झाली आहे. डिंपल बघून म्हणते यांची तर मजा आहे, स्वतः चांगलंच जेवतायत, माझी काहीच काळजी नाही. आता दोघांना आनंदात बघून डिंपलला काही सहन होत नाही. ते आता तोंडाला बांधते आणि दुकानात येऊन म्हणते टेलर ब्लाऊज शिवायचा होता. डिंपीला बघून गोपाळ चांगलाच हादरतो आणि म्हणतो जेवतो आणि नंतर बघतो. ती नाही म्हणजे मला एका कार्यक्रमाला जायचे, उशीर होणार म्हणून म्हटलं आधी माप घ्या नंतर जेवत बसा. आता गोपाळ नाही म्हणतो पण डिंपी काय ऐकत नाही. तो चला. लाली म्हणते काय हो एवढं काय नुकसान होणार आहे? डिंपी म्हणते कुटीचं. ते आता आत घेऊन जाते आणि म्हणते डॉक्टर इथं मस्त जेवताय,
एकमेकांना घास काय भरवताय. तो डिंपल माझ्या बायकोने बघितलं ना सगळाच गोंधळ होईल. ती काय हो नुसतं बायको बायको बायको, मी तुमच्यासाठी एवढं केलं तुमच्या काय लक्षात नाही. तो तुझा फायदा होता ना म्हणून तू केलं. आणि काय ग म्हणत होती ना माझे पैसे कुठे आहेत माझे पैसे. तो आता लालीचं तोंड दाबून म्हणतो लक्षात ठेवायचा या देवीसिंगच्या नादी नाही लागायचं. आता खूप वेळ होतो पण दोघं काय बाहेर येत नाही. लाली म्हणते बघू का. नको नको नको, नाहीतर यांना उगाच वाटेल की माझा त्यांच्यावर संशय आहे. पण आता काय तिला राहत नाही आणि ती म्हणते अहो झालं का. देवीसिंग तिला ढकलत म्हणतो तोंडाला बांध. तो बाहेर येतो. लाली म्हणते का हो एवढा वेळ लागतोय. तेवढे डिंपी येते आणि म्हणते झालं, नाहीतर 2 कोटीचं नुकसान झालं असतं. ती गेल्यानंतर तो ताओ लय किटकिटी बाई होती. सारखं चालू होतं नॉट करा डीप गळा घ्या. लाली म्हणते बरं मी आता घरी जाते. डिंपी आता जाते आणि परत लपून बघत असते. तेवढ्यात मंगे येतो आणि म्हणतो पुन्हा बघताय. डिंपी रडत म्हणते इकडं बघताय तिकडं बघताय तुमचं एवढंच चालतंय. मला भूक लागली त्याचं काही नाही. मंगे म्हणतो अहो मग सांगा ना. तो जातो आणि डिंपीला खायला घेऊन येतो. डिंपी म्हणते माझ्याकडे पैसे पण नाही. पुन्हा रडायला लागते. मंगे म्हणतो अहो एवढंच ना मी देतो पैसे. सगळे खिशे बघतो तर 100 रुपये निघतात. डिंपी म्हणते एवढेच 100च आणि पुन्हा रडायला लागते. तो अहो अजून पाहिजे का. थांबा दुकानातून घेऊन येतो. दुकानात जित्या झुंजार आणि त्याचा पंटर बसलेच असतात. मग आता जातो ड्रॉवरमधून तो पैसे घेतो पण सगळ्याकडून गोळे करतो. तो आता घाई जातो. झुंजार म्हणतो एवढे पैसे कशाला पाहिजे रे याला, कुणा पुरीला तर नाही देणार ना. चित्या म्हणतो चल बरं. ते आता लपून बघत असतात तर मंग्या डिंपलला पैसे देत असतो. डिंपल आता पुन्हा रडायला लागते आणि म्हणते माझा रिचार्जच संपला, मी तुमच्याशी कसं बोलणार. मंग्या म्हणतो एवढंच ना मी मोबाईलला रिचार्ज करतो. दुकाने शेजारीच आहे. ती अहो आता टेक्निक किती पुढे गेले, मोबाईलवरच होतंय. तुम्ही एक काम करा स्कॅनरने तुमच्या मोबाईलमध्ये पैसे माझ्या मोबाईलमध्ये टाका आणि मग काय आपोआप रिचार्ज होईल. जित्या झुंजारला म्हणतो अय्यो असं होत असतंय वे. झुंजार म्हणतो कसलं काय. लाली आता गोपाळची वाट बघत असते पण तो काय येत नाही. आजी म्हणते बघा गावात मुडदे पाडीत असल. या पुरीला पण सांगत होते पण हिने अडकवलं त्यात डोकं. तेवढ्यात रंजी म्हणते जाऊ द्या ना आत्या कशाला डोकं लावताय, नाहीतर या सासूना आपल्यालाच टांगतील. आजी म्हणते नाहीतर काय आणि अजून शिव्या घालते. फुलाबाई म्हणते यांना तर कारणच लागतं माझ्या गोपाळला बोलायला. डिंपी आता मस्त दुकानात जाते आणि खायचे घेत असते. ते आता मागे बघते तर गुंड. आता डिंपल तिथून पळ काढते आणि गुंड तिचा पाठलाग करत असतात. आता ती जाते आणि देवीसिंगला धडकते आणि गुंडांना म्हणते तुम्हाला पैसे पाहिजे ना, तुमचे 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 यांच्याकडून घ्या, हा माझा नवरा आहे. ओ देऊन टाका यांचे पैसे. तुम्ही काय म्हणले होते. ते गुंड आल्यानंतर त्यांच्या तोंडावर फेकून मारील पैसे. फेका फेका यांच्या तोंडावर फेकून मारा. देवीसिंग तिला ढकलत म्हणतो नाही ही माझी बायको नाही आहे, घेऊन जाईला. डिंपल म्हणते नाही हाच माझा नवरा आहे. आता बरंच अडकवते पण देवीसिंग म्हणतो बरं ऐका मी मान्य करतो ही माझी बायको आहे पण हिच्या गळ्यात मंगळसूत्र कुठे. डिंपी म्हणते अयो किती खोटं बोलताय, परवाच तुम्ही विकलंय. अहो का असं करताय, द्या ना त्यांचे पैसे. आता दोघांची खूप मजमत चालू असते. तेवढ्यात लाली विचार करते हे काय येईना. आपा म्हणतात अगं कामं असतात त्याला आणि आपला गोपाळ माहिती आहे ना बायकांचे सगळे कामं झाल्याशिवाय तो काय घरी येत नसतो आणि एवढा उशीर पण नाही झाला कशाला काळजी करताय. पण फुलाबाई म्हणते लाले फोन लाव बरं. आता इकडे देवीसिंगला फोन येतो. तो गुंडांना म्हणतो 1 मिनिट बाजूला जातो आणि म्हणतो लालीजी येतोच आहे घरी. लाली आता गुडगुड बोलत असते आणि डिंपी हळूच ऐकते. ती म्हणते अहो कसल्या संकटात नाही ना. तो नाही काहीच नाही. लाली आणि देवीसिंगची पुन्हा मचमच चालू होते. तेवढे ते गुंडा म्हणतो ए तुमच्या नवरा बायकोचे काय ना ते ठेवा बाजूला आणि आमचे पैसे द्या. तो आता येतो आणि देवीसिंगची कॉलर पकडतो. आता मात्र देवीसिंगला खूप राग येतो. तो त्याला मारत म्हणतो काही करायचं पण माझी कॉलर नाही पकडायची. डिंपी म्हणत असते मारा मारा यांना, मला पैसे मागताय वे. पण सगळे गुंड येतात आणि देवीसिंगला मार मारतात. तो आता जमिनीवर पडलेला असतो आणि डिंपल तोंडाला हात लावते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.